दोस्तांनो, आज बघा माझ्या भावाचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्यामुळं जनावर सोडायला जरा आज उशीरच झाला. आले बघा जनावर चरची निवांतपैकी पाण्याच्या काठी. आता पाणी पिली आणि उठली निवांत हिंडायला लागली. काय काय आज ती दोघीजण चालत गेले. मी इकडं मसऱ्याकडे आलो की तरी चालत गेले. काय करायचं दोस्तानो, एक मागं कुठं नाही का. आता मी मसऱ्याकडे आलो. आता मसरं दिवस मावस तर हिंडवावं लागते आणि 6 वाजता मी मसरं घरी येतो, त्याशिवाय फुगत नाही ना. आता चारा पण जरा वाळवून गेला आहे बघा. ही चारा वाळवून गेला आहे. काय करायचं. अरे अडा रेडक बी काय करते ती पुढं 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 सारखी माग माग राहते ती. एकदा फुगली ना मग तुम्हाला सांगतो टेन्शन नाही. आणि जवळ तुम्हाला सांगतो कडवाळ आहे. आगा हे गे हे आज शेरडं बी घेऊन आले बाबा राखायला. आता तुम्हाला सांगतो ही कडवाळ अजून ह्याचं किराळ मोडलं नाही. आणि किराळ मोडायच्या आधी जरी ह्या कडवाळ खाल्लं तर तुम्हाला सांगतो जनावर दगावतं. म्हणून तुम्हाला सांगतो ध्यान ठेवावं लागतं. बाकीच्या सगळ्याला काय ध्यान ठेवावं लागत नाही, पण धान्याला ध्यान ठेवावं लागतं. तर आज निलेश भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्याचं आयुष्य असंच भरभराटी प्रगतीचं शांतीचं आणि हसत खेळत जावं ही ईश्वरचरणी हाडी गे. मागं खायचं सोडलंय आणि पुढं पुढं पळी. अरे अडक का एडक ह आता कशी पुढं पाहिजे बघा. ह्यांना सारखं मागं सरा म्हणलं का मागं सरत नाही. आता कशी गेल्या पुढं मग अजून 2-3 मागे राहिली. आले आली अशी एक मेळावा लागते. नेहमी पुढं नेहमी मागं आले हात हो निवांत आले गे. लय जनावर तुम्हाला सांगतो पुढं 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 करची. काय करायचं. कसं झालं आता कुसळं पडले वाळली ती सगळी. आता वाई चालताना तुम्हाला सांगतो सगळी पायाचं कुसती. आता कुसळं पूर्ण वाळी का मग एक पाऊस पडायला पाहिजे होता. ती पाऊस पडला नाही. पाऊस पडला असता म्हणजे मस्त अजिबात हरत नव्हती. आले गे ही पाऊस नसल्यामुळे तुम्हाला सांगतो जनावर एवढी पळती मस्त पेखायचे. अजून तू 2 बघा जनावर माघारी खाली या य अशी बोलावं लागते ती. मागं पुढं राहिली बघून मग यायची नाही काय यायची. आता पडेल्या बाजूला हिंडवली आता आडेल्या बाजूला हिंडवायची. कारण जनावराला पण लय ध्यान ठेवावं लागते. बारीक एका जागेला हिंडत नाही ती हो. काय गाटा खाऊन फुगती ती आणि एकदा जनावर फुगली का ती सारखीच पुढं 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 पळते. हां मग आपल्याला सारखं ध्यान ठेवावं लागतं. ती मागणं आता तो ती कोपऱ्यात ना तो ती मस आली. आता ती मागं शिरायला लागेल ना. आले आग्या तो अशी मागणं हाणावं लागते. अरे या आली बघा. तर शिरत नाही ती दबवली शिरत नाही. शिरली मग काय खरं नाही त्यांचं. तर आता बऱ्याच भागात म्हणजे सगळ्याच भागात तुम्हाला सांगतो चारा वाळलेला आहे. आता ही पेरलेलं घालायला कवा यायचं तोपर्यंत ही वाळ्याला चारा चारावा लागतोय आणि पुन्हा काढताना लावायची शाच. तर येते मागणं ज्वारी ही घालायला. अजून मग 15ची पड तर काय कडधान चालू करायचं नाही. 15 पुन्हा कडधान चालू करायचं.
राजप्रमाणे कडदान चालू केलं का मग तुम्हाला सांगतो मसराचं बागतंय. कसं गच्च भरले तळ, जकडं बघल तकडं पाणीच पाणी झाले. ह्या वर्षी पाणी काही कमी पडत नाही जनावराला आणि पवायला बी. जनावर पाणी पिती आणि पवत येते. आता काय पाण्यातच गेली नाही ती, कडनी पाणी पिली आणि साईडनं आली का. तर आता गारवा सुटले ना, दुपारची तेवढी 12:30-1च्या दरम्यान तेवढी जनावर पाण्यात बसली. तत्नं पण जनावर काय पाण्यात बसत नाही का. तर गारवं सुटलं ना, गार वारं लागायला लागले ना, करते काय गार वारा सुटल्यावर कशाला पाणी पिते. पाणी तेवढी पिली पाण्यात बसली नाही बघा. आता आज मसर जरा लवकरच न्यावं लागतील, कारण का आज निलेश भाऊचा वाढदिवस आहे. त्यामुळं सगळी तयारी ही घरी करावं लागेल. त्यामुळं जनावर लवकर नेऊन लवकर बांधायची, दूध काढायची तुम्हाला सांगतो. आणि तर मग तुम्हाला सांगतो की 6 वाजता दिवसच मावळतो. पूर्वी 7ला दिवस मावळायचा, आता दिवस कसं झाला आहे बारका आणि रात्र मोठी झाली. त्यामुळे तुम्हाला सांगतो लगेचच दिवस मावळतो. सोडायला उशीर होती ती लवकर कोणला तशी करते. म्हणून मी आज जरा फुगवली ती, गवात बिवात खाऊन टम झाली. बसलोच नाही बघा. हा या कोसळात थाटा आहे उभा. कसं आहे ज्वारीच्या कड्यानी ही बांधाकड्यानी तुम्हाला आपूड काड्या आहेत का, तेव्हा ही काड्या कशा आहेत, आपूड काड्या हिरव्यागार काड्या आहेत त्या, काय वाळीच्या काड्या, मग वाळं वलं मिक्स करून खाती. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो टेन्शन नाही. आणि वाळेलं गवत आणि थोडंसं ओलं गवत, काट्याचं गवत हे सगळं मिक्स करून गवत खाल्लं ना, मग फॅट पण चांगली लागते. असं आहे त्याचं गणित. फॅट चांगली लागते त्यामुळे टेन्शन नाही. हो काय तर गच म्हणजे फुल झाले. आणि म्हशी तुम्हाला सांगतो कशी आहे म्हैस. ही म्हैस तरी इतकी वडाळ आहे, बोलायचं काम नाही. ही सगळे पुढं असते बा. आणि फुगली की नुसती वरा 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 फिर. अरे अडक कुठं चाललाय पुढं, आले गे तर मागा तर अशी पुढं हाणावं लागते ती. आले गे चला गे पुढं 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 सारखी खायचं सोडलंय आणि उभा राहत बसली टक्करी खेळत. जनावर पण एका तऱ्याचं नाही हो, सारखी तुम्हाला सांगतो टक्करीच धरची. पण पहिली आमची घरची म्हैस आहे का, आईने एका डकाची मोठी केलेली ती म्हैस मात्र कोणाला अजून ह्या सगळ्या मसराची ऐकत नाही बघा. हे अजून तर ऐकत नाही टक्करीला, ले टक्करीला निबार म्हैस. ही बाकीची मसरं टक्कर धरले पण जवळ सुद्धा येत नाही. ती सगळी ताणून लावची. अरे हो हो आगे खा वाटतं ना घ्या आले गे. एवढं चांगलं गावात फराडाला तुम्हाला सांगतो आहे, तरी तुम्हाला सांगतो जनावराला खा वाटत नाही. आज लवकर जायचं आहे धावपळीनं. निलेश भाऊला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघू आता वाढदिवसाला आज कोण कोण येतंय.